मखाणे खाणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप छान असते। मखाण्याचे लाडू कसे बनवायचे ते पाहूया। त्यासाठी घेतलेला आहे 100 ग्रॅम मखाना, 40 ग्रॅम बदाम, 40 ग्रॅम काजू आणि 20 ग्रॅम आपली घेतलेली आहे मगज बी आणि 100 ग्रॅम गूळ घेतलेला आहे। आवश्यकतेनुसार तूप घेतलेला आहे। आपल्याला मखाणे एकदम कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। छान असे कुरकुरीत झालेले आहे ते आपण एका डिशमध्ये काढून घेऊया। थोडंसं तूप टाकून आपण काजू, बदाम आणि मगज बी सुद्धा छान अशी भाजून घ्यायची आहे। सर्व साहित्य आपल्याला एका डिशमध्ये काढून थंड होऊ द्यायचं आहे। थंड झाल्यानंतर आपल्याला मखाणे काढून घ्यायचे आहे, त्याची पावडर आणि नंतर काजू बदामची सुद्धा आपल्याला बारीक पावडर अशी करून घ्यायची आहे। हे सर्व साहित्य एकत्र करून आपल्याला गूळ सुद्धा वितळून घ्यायचा आहे। थोडंसं तूप टाकून फक्त वितळून घ्यायचं आहे, पाक करायचा नाही आपल्याला। आणि वितळल्यानंतर ते गुळाचं पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे, वितळलेला गूळ, आणि मिक्स करायचं आहे। थोडीशी विलायची पावडर टाकायची आहे आणि छान हाताने मिक्स करायचं आहे। आणि 1 वाटी तूप टाकायचं आहे यामध्ये आपल्याला पुन्हा मिक्स करायचं आहे। तुम्हाला जर कोरडं मिश्रण वाटलं तर तुम्ही मिक्सरला थोडंसं फिरवू शकता आणि लाडू बनवू शकता मंडळी। एकूण 150 ग्रॅम तूप आपल्याला लागलेलं आहे। याचा फुल रेसिपी व्हिडिओ बघायचा असल्यास चॅनल